या भागातले आमचे धडाडीचे नेते रामदास पाटील यांनी पुढाकार घेऊन अतिशय भव्य स्वरूपाचा या ठिकाणी बूथ कमिटीचा मेळावा घेतलेला आहे। गावागावामध्ये काँग्रेस कशी जिवंत आहे या उपस्थितीनं दाखवून दिलेला आहे। आणि देगलूर तालुक्याचं एकूण जर तुम्ही सामाजिक समीकरणं जर पाहिली तर ती सगळी काँग्रेसच्या विचाराशी जोडली जाणारी समीकरण आहेत आणि त्यामुळे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये पैशानं माणसं विकत घेणं, पैशानं पक्ष फोडणं, माणसामध्ये भेद निर्माण करणं या नीतीवर आधारित राजकारण भाजप करतोय, संघ परिवार करतोय। आणि मग आमच्यामधले जे पळपुटे लोक आहेत, ज्यांच्या रक्तामध्ये भेसळ आहे, असे जे देशद्रोही लोक आहेत, ते सगळे यांना बळ देण्यासाठी सरसावलेले। मी कुणाचं आता नाव घेणार नाही कारण आजचा कार्यक्रम इतका चांगला झालेला आहे। पण देगलूर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की इथे मातीसाठी लढणारे लोक आहेत आणि त्यामुळे लोकांनी एक दिलानं सांगितलं की केवळ 112 मतांनी नगर परिषदेमध्ये आमचा पराभव झालेला आहे। ठीक आहे ना, पराभव होतच असतो। देगलूर शहर हा आपण म्हणलं की एक खंबीर लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण। आता हे सगळं कार्यकर्त्यांचं जे मनोगत आहे ते आम्ही ऐकण्यासाठीच आलो होतो ना। शेवटी बघा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा काय भांडं लागत असतं। कार्यकर्त्यांच्या मधली नाराजी आहे, पण ती नाराजीच धरून बसणारे लोक नाही तिथे। मला हे तुम्हाला परत एकदा सांगायचं, बरोबर, ही जिद्दी माणसं आहेत हो। आणि त्यामुळं भाजपला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पराभूत करू, कारण भाजप केलेच ना, झिरोच आहे ना इथं। भाजपचं कसं आहे, दुसऱ्याची लेकरं खांद्यावर घेऊन माझेच लेकरं म्हणते, आता याचा प्रॉब्लेम आहे सर। जिल्हाध्यक्ष गेल्या सभेमध्ये काय उच्चारले होते, ते वारंवार ते बाईट होती त्यांची, त्याच्यामुळे काही विशेष समाज यांच्याकडून सुद्धा नाराजी झाली, याच्यामुळे ते पडलेत असं जनतेचं मत आहे। मी नेमकं ऐकलेलं नाही ते जिल्हाध्यक्षांनी काय म्हटलं ते मी काय ऐकलेलं नाही, ते ऐकून परत मी बोलेन। परंतु जे झालं त्याच्यामध्ये थकून न जाता, निराश न होता पुन्हा जिद्दीनं उभं टाकलं, फिनिक्स पक्षासारखं प्रवृत्ती असणारे आमचे इथले कार्यकर्ते आहेत। आणि त्यामुळं फार चांगला आजचा मेळावा झालाय। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला सांगतो, मला मान्य आहे, आम्ही दुहेरी लढतोच आहे। आमच्यामध्ये एक स्लीपर सेल आहे जिवंत, ठिकाणी मुघलाजी यांना